नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्रमध्ये अध्याय 14 व 18चे धार्मिक महत्त्व काय आहे। श्री गुरुचरित्र अतिशय पवित्र ग्रंथ आहे। तसेच या ग्रंथाला 5वा वेद असेही बोलले जाते। या ग्रंथाचे पारायण करणे सर्वांना शक्य होत नाही, त्यामुळे या पवित्र ग्रंथातील 14 व 18 या मेरुमणी समजल्या जाणाऱ्या अध्यायाचे नित्यनियम पठण करावे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणूया या ग्रंथाचे पठण कोणी, कसे व कधी करावे आणि त्याचे नियम काय आहेत हे बघूया। जर याचे पठण आपण संकल्प करून करणार असाल तर संकल्प कसा सोडायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। सर्वात प्रथम पाहूया गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 14 व 18चे महत्त्व काय आहे हे समजून नक्की घ्या। 14व्या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना अवघड परिस्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले याचे वर्णन केले आहे। कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या अडचणीमधून सुटण्यासाठी 14व्या अध्यायाचं पठण केलं जातं। या अध्यायाच्या पठणामुळे आपले आकस्मिक संकटापासून सुटका होते आणि आपले संरक्षण होते। 14व्या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केले आहे। या अध्यायाच्या नित्यपठणाने संपत्तीचा लाभ होईलच, पण दारिद्र्यही नष्ट होईल, लक्ष्मी प्राप्ती होऊन कर्जमुक्ती होता येईल, एवढी ताकद या अध्यायात आहे। आपण जे काम व्यापार करतो यात वृद्धी होते। चला तर बघूया या अध्यायाचे पठण कसे करायचे। या सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडण्याची गरज नसते। हे अध्याय तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून वाचू शकता। तुम्ही दोन्हीही अध्याय वाचू शकता किंवा फक्त यातील एक अध्याय वाचू शकता, 14 किंवा 18वा। या वाचनाची सुरुवात आपण कधीही करू शकतो, यासाठी ठराविक दिवस लागतो असे काही नाही। याचे पठण आपण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही करू शकता। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये याचे पठण करायचे नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून देवपूजा आटपून आपण याचे पठण करू शकता। वाचन करून झाल्यावर श्री दत्तगुरूंची श्री स्वामींची आरती करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा। नैवेद्यामध्ये बरं काय दाखवायचं? नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, दूध, खडी साखर, फुटाणे यांचा वापर करू शकता। या अध्यायाचे पठण करीत असताना मनातल्या मनात न करता स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात करावा। याने घरातील नकारात्मक गोष्टी नष्ट होतात, वातावरण सकारात्मक होते, वास्तू दोषही कमी होतो। श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथातील प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओवी खूप पवित्र आहे, त्यामुळे आपण मोठ्याने याचे वाचन केले तरी त्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशनच आपल्या घरात तयार होईल। तसेच गुरुचरित्रमधील 14 व 18 अध्याय एकत्र असलेले एक नित्य नियमावलीसारखे पुस्तकसुद्धा मिळते, तुम्ही तेही घेऊन येऊ शकता। आपल्याला गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ रोज रोज हाताळायची गरज नाही पडत। पुस्तकांमधून तुम्ही पठण केले तरीही चालेल। सुरुवातीला या अध्यायाचे वाचन करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटे लागू शकतात, पण नित्यनेमाने केल्यास याचे पाठांतर झाल्यामुळे 7 ते 8 मिनिटे खूप झाले। जर संकल्प करून वाचन करायचे आहे तर याचे पठण तुम्ही कोणत्या कारणासाठी करता याचा संकल्प करावा। त्यावेळी हातामध्ये थोडं पाणी, अक्षदा, फुलं घेऊन तुमचे नाव आणि गोत्र बोलून मी या गोष्टींसाठी या अध्यायाचे वाचन 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस करणार आहे, किंवा 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार असंही तुम्ही बोलू शकता। आणि तुम्ही बोलून झाल्यावर हे पठण श्री गुरुदेव दत्त महाराजांनी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे असे म्हणायचे आणि ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे। ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घालू शकता। तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी सुद्धा हा संकल्प करू शकता। जसं की तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा काही अडचणी असेल तर त्यांचे नाव व गोत्र तुम्ही संकल्प सोडून करू शकता। तसेच काही व्यक्तींचे जे आजार अडचणी दूर होण्यासाठी श्री गुरुचरित्र अध्यायाचे वाचन करीत आहे याचा संकल्प सोडू शकता। जेव्हा तुम्ही नित्यसेवेत याचे पठण करणार असाल तर याचा संकल्प करायची काही आवश्यकता नाही। तुम्ही जेव्हाही ही सेवा सुरू कराल तेव्हा तुमच्या घरात श्री दत्तगुरूंचे स्थान असणे आवश्यक आहे, त्यामुळे त्यावेळी तुमच्याकडे त्यांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो सुद्धा घेऊन या
आणि फोटोसमोर बसून ही सेवा करीत जा. ही सेवा तुम्हाला हवे तेवढे दिवस करू शकता. कमीत कमी 6 महिने करावी. ही सेवा सुरू केल्यास तुम्हाला इतके दिव्य अनुभव येतील की तुम्ही नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठण तुम्ही सुरूच कराल. या अध्यायाचे पठण कोणीही करू शकतो. याला वय, स्त्री, पुरुष असं कोणतंही बंधन नाही. ज्यांना संतती होत नाही, संततीविषयी काही प्रॉब्लेम आहेत, कर्जमुक्ती, मोठ्या अडचणी आहेत, त्यांना नोकरी मिळत नाही किंवा टिकत नाही, शिक्षणामध्ये अडथळे आहेत, आरोग्याविषयी तक्रारी आहेत, ज्यांचे पती-पत्नीमध्ये वाद आहेत, अशा सर्वांनी गुरुचरित्रमधील या अध्यायाचे पठण नक्की करावे. तुम्हाला असे होईल की श्री गुरुदत्तांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावेत. त्यांची सेवा म्हणजे तुम्हाला या अध्यायाचे पठण करायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता. आता पाहूया हे अध्याय पठण करण्याचे नियम काय आहेत. या सेवेमध्ये नॉनव्हेज खाऊ नये हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. नॉनव्हेज खाऊन ही सेवा अजिबात करू नये. जर तुम्ही 7, 11, 21, 108 दिवसांचा संकल्प केला असेल तर तो संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पूर्णपणे नॉनव्हेज खाणे बंद करावे लागेल. नित्यसेवेत तुम्ही या अध्यायाचे पठण करणार असाल तर तुम्ही एखाद्या दिवशी नॉनव्हेज खाणार असाल तर त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नये. महिलांनीही मासिक पाळीत 5-6 दिवस सोडून ही सेवा करावी. तसेच गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे काही कडक नियम, परान्न न खाणे, रात्री जमिनीवर झोपणे किंवा ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाही. पण संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही काही नियम स्वतःमनाने पाळू शकता तरी हे योग्य ठरेल. हे नियम पाळण्याबरोबर आपली कर्मसुद्धा सर्वांनी चांगली ठेवावी. कारण तुम्ही एकीकडे सेवा करणार आणि एकीकडे एखाद्याला दुःखी करणार, अपशब्द बोलणार, यामुळे या सेवेत काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपले कर्म, आपली वर्तणूक चांगली ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. कधीकधी असे होते की काही लोक बोलतात की ही सेवा चालू केल्यापासून घरात भांडण होतात, सेवा करताना आळस येतो, घरात वाद होतात. तर अशा वेळेस आपण न डगमगता आपली सेवा चालूच ठेवायची. कारण ही एकतर नकारात्मकता आपल्या सेवेत अडथळा आणते किंवा श्री दत्त महाराजच आपली परीक्षा घेत असतात. त्यामुळे अशा वेळेला आपण न डगमगता न घाबरता त्यांना संपूर्णपणे शरण जाऊन श्री दत्तगुरूंवर सर्व जबाबदारी टाकून आपली सेवा निष्ठेने, श्रद्धेने, संपूर्ण विश्वासाने चालूच ठेवायची. शेवटी श्री दत्तगुरू महाराज आपल्याला नक्कीच तारतात. तुमच्या शेजारी, मित्र, परिवारातील किंवा कुटुंबातील कोणालाही काही त्रास असेल तरी त्यांनाही तुमची ही सेवा सांगू शकता. तुम्ही ही सेवा सुरू करा आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. त्याप्रमाणे चांगली कर्मही करा आणि कष्टही करा. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा की व्हिडिओ चांगला आहे किंवा नाही, हे आपल्याला पण समजलं हवं आहे ना. ही छोटीशी माहिती आहे पण खूप महत्त्वाची आहे. गुरुचरित्र अध्याय 14 व 18 बद्दल आहे. सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता ऐका आणि सर्वांनी याचे पालन करा आणि याचे पठण नित्य नियमाने करा. बघा, तुमचे काहीही टेन्शन असतील, काहीही वाईट परिणाम तुमच्यावर झाला असेल, तो नकारात्मक गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर असेल तो घरातून निघून जाईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.